नमस्कार मित्रांनो, मी राहुल पाटील पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मी आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टमबद्दल खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले होते। तर अशाच पद्धतीने आज एक नवीन सिस्टमबद्दल मी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आणि ती सिस्टम म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम, जिला आपण पचन संस्था असे म्हणतो। मित्रांनो, चला तर मग मी सुरुवातीला या सिस्टमचं आपल्याला वन लाइन फंक्शन जाणून देतो। द ब्रेकिंग डाउन ऑफ द फूड इनटू द न्यूट्रियंट्स विच यूज फॉर द ग्रोथ, एनर्जी अँड द सेल रिपेअर इन द बॉडी। म्हणजेच अन्नाचे पोषक घटकांमध्ये ब्रेक करणं आणि जे शरीरात ऊर्जा, वाढ आणि पेशींची दुरुस्ती करण्यासाठी वापरण्यात येते, हे जे कार्य जर कुठलं सिस्टम करत असेल तर मित्रांनो त्याला म्हणतात आपण डायजेस्टिव्ह सिस्टम अर्थात पचन संस्था। द ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टम ऑकर्स थ्रू द फॉलोइंग द ऑर्गन्स। म्हणजेच मित्रांनो, मानवी पचन संस्था मी आता तुम्हाला जेही ऑर्गन्सबद्दल जी माहिती देणार आहे किंवा अवयवांबद्दल माहिती देणार आहे, या अवयवांच्या माध्यमाने ही सिस्टम घडून येत असते। याच्यामध्ये जो पहिला ऑर्गन येतो तो म्हणजे माउथ, याला आपण मुख असे म्हणतो। की डायजेस्टिव्ह सिस्टम इज अ स्टार्ट फ्रॉम द माउथ। इन द माउथ द फूड इज अ कन्वर्ट इंटू द स्मॉल साइज पार्टिकल विथ द हेल्प ऑफ द टीथ। पचन संस्थेची सुरुवात ही मुखापासून होत असते मित्रांनो, लक्षात घ्या। त्यानंतर दातांच्या मदतीने अन्नाचे लहान लहान तुकडे करून त्याचं लहान लहान कणामध्ये रूपांतर होत असते। आणि मित्रांनो, द माउथ इज इन्क्लूड द फॉलोइंग द कंपोनंट्स। म्हणजेच मुखामध्ये असे विविध असे घटक येतात आणि या घटकांच्या माध्यमाने जे अन्न असतं त्याचे लहान लहान घटकांमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं। त्याच्यातला जो पहिला कंटेन येतो त्याला आपण दात असे म्हणतो, म्हणजेच अर्थातच टीथ। देर आर दी 4 टाइप्स ऑफ द टीथ। त्याच्यातला पहिला येतो इन्सिजर, ज्याला आपण पटाशीचे दात असे म्हणतो। दुसरा कॅनिन, ज्याला सुळे असे म्हणतात। तिसरा प्रीमोलर, याला उपदाढा असे म्हणतात। आणि चौथा म्हणजे मोलर। म्हणजेच या दातांच्या साहाय्याने अन्नाचे लहान लहान जे घटक असतात किंवा कण असतात त्याच्यामध्ये रूपांतर केलं जातं। त्यानंतर मुखामध्ये आपण कोणता पदार्थ खातोय त्याची चव जो समजून देणारा जो दुसरा घटक असेल तो म्हणजे टंग, ज्याला आपण जीभ असे म्हणतो। द टेस्ट ऑफ द फूड इज अ टेक बाय द टंग। मित्रांनो लक्षात घ्या, एक खूप IMP टॉपिक आहे की जिभेवरती टेस्ट बर्ड असतात आणि त्या टेस्ट बर्डच्या साहाय्याने आपल्याला पदार्थ कुठला आहे त्याची चव आपल्याला जाणून येते। त्यानंतर जो तिसरा घटक येतो याच्यामध्ये त्याला म्हणतात सलायवरी ग्लँड, म्हणजे याला आपण लाळ ग्रंथी असे म्हणतो। दी सलायवरी ग्लँड इन द माउथ इज अ सिक्रेट द सलायवा विच इज अ मेक द फूड इज द मॉइस्ट। म्हणजे अन्नाचे लहान लहान गोळे बनवून या लाळीच्या माध्यमाने ते पुढे पाठवले जाते, म्हणजेच अन्ननलिकेपर्यंत याला पुढे ट्रान्सफर केलं जातं। हे जर कार्य जर कोण करत असेल तर त्याला आपण सलायवरी ग्लँड्स अर्थातच त्यांना आपण लाळ ग्रंथी असे म्हणतो। मित्रांनो, या डायजेस्टिव्ह सिस्टममधला मी पहिला जो पार्ट होता म्हणजे पहिला जो ऑर्गन होता तो म्हणजे माउथ, त्याबद्दल मी आपल्याला काही घटकांबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे। त्यानंतर जो दुसरा प्रकार येतो तो म्हणजे फॅरिंग्स, ज्याला आपण घसा असे म्हणतो। The small the food particle from the mouth are pushed towards the esophagus through the pharynx। म्हणजेच मुखापासून अन्नाचे लहान कण हे घशापासून अन्ननलिकेकडे ढकलले जातात। मी सुरुवातीलाच म्हटलं सलायवरी ग्लँडच्या माध्यमाने हे अन्नाचे कण किंवा यांचे रूपांतर गोळ्यामध्ये केलं जातं आणि नंतर हे पुढे अन्ननलिकेकडे पुढे पाठवले जातात। यानंतर जो पुढचा जो भाग येतोय तो म्हणजे इसोफॅगस, ज्याला आपण अन्ननलिका असं म्हटलेलं आहे। इसोफॅगस इज द पार्ट दॅट इज अ कॅरी द फूड फ्रॉम द फॅरिंग्स टू द स्टमक। म्हणजेच अन्ननलिका हा असा भाग आहे जो घशापासून पोटापर्यंत अन्नाचे वहन करतो। म्हणजेच साध्या भाषेत जर सांगितलं तर फक्त अन्नाचे कण किंवा ते गोळे पुढे ट्रान्सफर करण्याचं काम जर कुठली नलिका करत असेल तर तिला आपण इसोफॅगस अर्थातच अन्ननलिका असे म्हणतो। मित्रांनो, त्यानंतर या सिस्टमचा पुढचा ऑर्गन म्हणजे स्टमक, ज्याला आपण जठर असे म्हणतो। दी स्टमक इज अ शेप लाईक द जे अँड इज ऑन द लेफ्ट साईड ऑफ द बॉडी। म्हणजेच जठर हे इंग्रजी अक्षर जे आकारासारखे असते आणि ते शरीराच्या डाव्या बाजूला असते। लक्षात घ्या मित्रांनो, याचं वर्किंग सांगतो आपल्याला मी। द फूड इज अ स्टोर इन द स्टमक फॉर इज अ 4 to 5 hours अँड इट इज अ पुश फॉरवर्ड फॉर इज द पेरिस्टाल्सिस मुवमेंट।
मित्रांनो, पेरिस्टाल्सिस मग याला आपण नागवडी वळणसुद्धा म्हणू शकतो. जठरामध्ये 4 ते 5 तासांसाठी अन्न साठवले जाते व परिचालन क्रियेद्वारे ते पुढे ढकलले जाते, म्हणजे अर्थातच ते पुढे इंटेस्टाईनकडे फॉरवर्ड केलं जातं. The gastric glands is present in the wall of the stomach, release the 3 gastric juice such as the hydrochloric acid, enzymes, pepsin and mucus are helps to the digestion. मित्रांनो लक्षात घ्या, पोटाच्या भिंतीमध्ये असणारी गॅस्ट्रिक ग्रंथी 3 जठरास हे उगम पावतात, म्हणजेच त्याच्यातला पहिला तो म्हणजे पेप्सिन, दुसरा म्युकस, हे अन्नपचन करण्यासाठी हे मदत करतात. मित्रांनो लक्षात घ्या, हे जे 3 घटक आहेत त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड, पेप्सिन आणि म्युकस हे सायमल्टेनियसली स्टमकमध्ये रिलीज होत असतात आणि आपल्या आपल्या पद्धतीने कार्य बजावत असतात. त्यानंतर जो पुढचा ऑर्गन असेल तो म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन, ज्याला आपण लहान आतडे असे म्हणतो. The small intestine is the longest organ for the digestive system and it is about 5 to 6 meter long. म्हणजेच लहान आतडे हे पचन संस्थेचे सर्वात लांब अवयव आहे आणि त्याची लांबी जवळपास 5 ते 6 मीटर इतकी आहे. मित्रांनो, आता या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये असे काहीतरी ग्रंथी आहेत की ते सायमल्टेनियसली रिलीज होतात आणि या सिस्टममध्ये काहीतरी मदत करतात. म्हणून आपला पुढचा टॉपिक आहे मित्रांनो, लक्षात घ्या, फक्त याच्याशी रिलेटेड आहे. म्हणून द ग्लँड्स इज रिलेटेड टू स्मॉल इंटेस्टाईन. त्याच्यातला पहिला तो म्हणजे पॅनक्रियाज, ज्याला आपण स्वादुपिंड असे म्हणतो. The pancreas is a main gland in the digestive system because the digestion of all these major component of the food is due to these the glands. म्हणजेच स्वादुपिंड हे पचन संस्थेतील महत्त्वाचे ग्रंथ आहे, कारण अन्नातील सर्व प्रकारच्या प्रमुख घटकांचे पचन या ग्रंथीमुळे होत असते. एक्झाम्पल मी आपल्याला देऊ शकतो, जसं प्रोटीन झाले, फॅट झालं. मित्रांनो लक्षात घ्या, पॅनक्रियाज ही एकमेव ग्रंथी असे की ते इन्सुलिनचं सिक्रेशन करत असतं. लक्षात घ्या मित्रांनो, पॅनक्रियाज ही एकमेव ग्रंथी असे की ते इन्सुलिनचं सिक्रेशन करत असतं. त्यानंतर आपली जी पुढची ग्लँड आहे, जिला आपण ग्रंथी म्हणतो, ती म्हणजे लिव्हर. यालाच आपण यकृत असे सुद्धा म्हणतो. मित्रांनो, MPSCच्या परीक्षेमध्ये बहुतांश वेळा हा प्रश्न विचारतात, विच इज द लार्जेस्ट ग्लँड इन द ह्युमन बॉडी. तर मित्रांनो लक्षात घ्या, लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन द ह्युमन बॉडी. इट इज प्ले इम्पॉर्टंट रोल इन दी डायजेशन. म्हणजेच यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि ती पचनामध्ये महत्त्वाचं कार्य बजावत असते. The liver is a secret the mainly the bile juice which is the store in the gall bladder. म्हणजेच यकृत मुख्यतः पित्तरस म्हणजे बाईल ज्यूस म्हणजे मित्र लक्षात घ्या, पित्तरस ही स्रावते जेव्हा पित्ताशयमध्ये साठवले जाते. म्हणजे त्या गाल ब्लॅडर म्हणजे पित्ताशयामध्ये या बाईल ज्यूसचं सिक्रेशन हे मित्रांनो होत असतं, लक्षात घ्या. आणि हे पित्ताशय हे डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे अन्न पचवण्यासाठी याचा मुख्यतः वापरसुद्धा होत असतो. त्यानंतर या सिस्टममधला जो पुढचा ऑर्गन असेल तो म्हणजे लार्ज इंटेस्टाईन. मित्रांनो लक्षात घ्या, तो म्हणजे लार्ज इंटेस्टाईन. याला आपण मोठ्या आतड्या असं सुद्धा म्हणू शकतो. The food is not digested in the large intestine. Only the water is absorbed into the blood and the digested food is pushed forward. म्हणजे मोठ्या आतड्यामध्ये अन्नाचे पचन होत नाही. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही प्रकारचं अन्न हे मोठ्या आतड्यामध्ये पचवलं जात नाही. फक्त पाणी आणि रक्तातील काही घटक या ठिकाणी शोषले जातात व ते सुद्धा पचवले जातात आणि जो उर्वरित जो भाग असतो तो हा पुढे ॲनसकडे हा ढकलवला जातो म्हणजे पाठवला जातो. द लेंथ ऑफ लार्ज इंटेस्टाईन इज 1.5 मीटर. मित्रांनो लक्षात घ्या, लार्ज इंटेस्टाईन जवळजवळ फक्त 1.5 मीटर एवढं असतं. मित्रांनो, त्यानंतर जो पुढचा ऑर्गन येतो तो म्हणजे ॲनस. म्हणजे या सिस्टमचा सगळ्यात शेवटचा भाग तो म्हणजे ॲनस, ज्याला आपण गुदद्वार असे म्हणतो. इट इज रिमूव्ह द अनडायजेस्टेड द मॅटर आउटसाइड ऑफ द बॉडी बाय द प्रोसेस इज नोन ॲज द इजेशन. ज्याला आपण बहिर्क्षेपण असं सुद्धा म्हणतो. मित्रांनो, जो आपल्याला शरीरासाठी अनवॉन्टेड म्हणजे जो नको असलेला जो पदार्थ आहे, जो घटक आहे, त्याला बाहेर टाकण्याचं काम किंवा तो ज्या माध्यमाने होत असेल त्याला आपण ॲनस असे म्हणतो. मित्रांनो, डायजेस्टिव्ह सिस्टम इज कंप्लीटेड बाय द
इज अ व्हेरियस द फॉलोइंग द ॲक्शन्स. म्हणजे आपण जर म्हटलं की पचन संस्था या अनुक्रमे मी आता तुम्हाला ज्याही क्रिया सांगणार आहे त्यांच्या माध्यमाने ही घडून येत असते. मित्रांनो लक्षात घ्या. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण म्हटलं की त्याच्यातला पहिला टॉपिक येतो तो म्हणजे इंजेक्शन्स, ज्याला आपण अंतर्ग्रहण म्हणजे आत घेणं. द इंटेक ऑफ द फूड थ्रू द माउथ इज कॉल्ड एज द इंजेक्शन. म्हणजे तोंडाच्या साह्याने आपण जो पदार्थ किंवा अन्न शरीरामध्ये आत घेण्याची जी क्रिया असते त्याला आपण इंजेक्शन ही प्रोसेससुद्धा म्हणता येईल. त्यानंतर जो दुसरी प्रोसेस जी घडून येते तिला आपण डायजेशन असे म्हणतो, अर्थात म्हणजेच पचन होय. The complex and non-diffusible and the non-absorbable the food substance are converted into the simple, then diffusible and the assimilable the substance. म्हणजेच या प्रक्रियेद्वारे जटिल देन अविघटनशील आणि अशोषक अन्नपदार्थांचे साध्या आणि विघटनशील आणि शोषक पदार्थामध्ये रूपांतर केले जाते आणि याच प्रक्रियेला आपण डायजेशन म्हणजेच पचन प्रोसेस किंवा पद्धत असे म्हणू शकतो. त्यानंतर याच्यातली जो तिसरी प्रोसेस येते ती म्हणजे ॲब्झॉर्प्शन, ज्याला आपण अवशोषण असं म्हणतो. द ॲब्झॉर्प्शन ऑफ द डायजेस्टेड लिक्विड द फूड इन टू द ब्लड बाय द विली इज कॉल्ड एज द ॲब्झॉर्प्शन. म्हणजे पचन झालेले द्रावणीय अन्न हे उदवीयद्वारे रक्तामध्ये शोषणे म्हणजे त्याला अवशोषण असे सुद्धा म्हणता येईल. याच्यातली जी चौथी प्रोसेस येते मित्रांनो ती म्हणजे ॲसिमिलेशन, याला आपण सात्मीकरण असं सुद्धा म्हणू शकतो. द ॲसिमिलेशन इज द ट्रान्सपोर्ट ऑफ द फूड ॲब्झॉर्ब इन द ब्लड टू द एव्हरी सेल अँड द टिश्यू इन द बॉडी. म्हणजे रक्तात अवशोषण झालेले अन्नाचे शरीरातील प्रत्येक पेशी व ऊतींकडे वहन करणे म्हणजेच याला आपण सात्मीकरण असे सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे आपल्या जे ब्लड स्ट्रीममध्ये जे घटक आहेत ते परिपूर्ण प्रत्येक सेलपर्यंत पोचवणं ते कार्य ॲसिमिलेशन या प्रोसेसचं होत असतं. त्यानंतर याच्यातली जी सर्वात लास्ट प्रोसेस आहे ती म्हणजे इजेशन, ज्याला आपण बहिर्क्षेपण असं म्हणू शकतो. The assimilation of the undigested and the unabsorbed the food material from the body is called as the digestion. म्हणजेच पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्न शरीराबाहेर टाकले जाते यालाच आपण बहिर्क्षेपण असे म्हणू शकतो. मित्रांनो मी आता आपल्याला ज्याही 5 पद्धती ज्या सांगितल्या आहेत या 5 पद्धतींच्या साह्याने डायजेशन म्हणजे पचन संस्था ही परिपूर्ण घडून येत असते. मित्रांनो आता मी आपल्याला या सिस्टमचे काही इम्पॉर्टंट पॉईंट सांगू इच्छितो. त्याच्यातला पहिला लक्षात घ्या, मानवी मुखात दातांचे 2 संचामध्ये रूपांतर होत असते आणि दातांच्या संरचनेला याला डायफोडंट असे म्हणतात. त्यानंतर लाळू उत्पादक ग्रंथी साधारणतः 1.5 लिटर लाळ दर दिवशी एवढी स्रावते. म्हणजे त्याला आपण म्हणतो निर्माण करू शकते. जवळजवळ 1.5 लिटर एवढी लाळ आपल्या शरीरात लाळ ग्रंथी एवढे उगम पावत असतात. त्यानंतर लाळेचा जो pH असतो ज्याला आपण पॉवर ऑफ हायड्रोजन असं म्हणतो, लाळेचा pH हा 6.8 एवढा असतो. लक्षात घ्या मित्रांनो. त्यानंतर मानवी जठरात दिवसाला साधारणतः 1.5 ते 2 लिटर एवढं हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा आम्ल तयार होत असतं. म्हणजे जेव्हा तुम्हाला मी बोललो की जठरमध्ये 3 इन्ग्रेडियंट म्हणजे 3 एन्झाईम्स जे सिक्रेट होत असतात त्यापैकी हायड्रोक्लोरिक ॲसिड हे मानवी शरीरामध्ये दिवसाला 1.5 लिटर ते 2 लिटर एवढं हायड्रोक्लोरिक ॲसिड हे तयार होत असतं. यानंतर यकृत याचे वजन जवळपास 1.5 kg एवढे असते. म्हणजेच आपल्या लिव्हरचं वजन शरीराच्या मानाने जवळजवळ 1.5 किलो एवढं वजन आपल्या यकृताचे असते. मित्रांनो हे होते काही बेसिक इम्पॉर्टन्स पॉईंट मी आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टमबद्दल सांगितलेले. आणि मित्रांनो आजच्या टॉपिकमध्ये मला असं वाटतं की मी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलंच आहे. आपण आम्हाला असाच प्रतिसाद देत राहा हीच ईश्वराचरणी प्रार्थना. आणि पुढच्या काही व्हिडिओमध्ये मी आपल्याला असेच काही व्हेरियस सिस्टमबद्दल मार्गदर्शन करणारच आहे. म्हणून प्रथमतः मी आपले आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. जय हिंद.